हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना. चला म्हणलं आज वेगळा डायलॉग टाकून बघू व्हिडिओ सुरू करताना. चाललं तर चाललं, कारण बहुतेक लोकांना आहे ना भाऊ बहीण असं म्हणल्यानंतर आहे ना त्या लोकांचे जास्त व्हिडिओ चालतात बरं का. इथं व्हिडिओ चालत नाही या विचार करून 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 पावशेर मी दुपारी ना 1 ग्रॅमचा झाला. टीव्ही नका लावा. चला म्हणलं आपण आहे ना ती स्टेप वापरू, बोलण्याची पण व्हिडिओ लॉंग काढण्याची पण. जाऊ द्या, जाऊन जाऊन काय होईल, फक्त नेटचं बॅलन्स जास्त जाईल. आपले एवढे एवढे छोटे छोटे व्हिडिओ असते तरी लोक बघत नाही, लय विशेष वाटतं बरं का मला. चला तुम्हाला टमाट्याची चटणी दाखवते करून. कसे व्हिडिओ काढा, व्हिडिओला आहे ना व्ह्यूजच येत नाही बरं का. मीच नाही, असे भरपूर युट्यूबर असतील ते असे ना या युट्यूबवर येऊन पस्तावले तर. आणि इतकं म्हणजे त्यांना टेन्शन येतं ना व्हिडिओ कळत नाही या गोष्टीचं. काही काही लोक असे असतील की त्यांच्या व्हिडिओ मध्ये काही सुद्धा नसतं बरं का, तरी तिथे लोक भरपूर निसते असे बघायला जाते. दुपारी मला आहे ना म्हणजे आमच्या जिल्ह्याचे 1-2 बायका आहेत, त्या म्हणजे असं युट्यूबवर येतं, म्हणजे एक माणूस आहे आणि 2 बाया आहेत, त्या सांगत होते बरं का. त्याच्यामुळे मला खरंच लय वाईट वाटलं की लोक ज्याला सपोर्ट करायचं त्याला किती करतात, आणि ज्याला म्हणजे असं सांगायचा उद्देश एकच की चांगले चांगले व्हिडिओ असून कोणाकोणाचे थंबनेल पण इतके छान छान तरी लोक तिथं आहे ना म्हणजे व्हिडिओ बघायला जात नाही. या गोष्टीचं लय आश्चर्य वाटतं. एखाद्या गोष्टीचं माणसाला म्हणजे असं त्या क्षेत्रात जर घुसलं ना, जरी म्हणजे येत नाही भेटलं तरी त्या माणसाला आशा असते, सोडावं असं वाटत नाही बरं का. आणि लय बेकार नाद आहे बरं सोशल मीडिया म्हणजे. एक तर लागून नाही घ्यावं आणि एक तर लागलं ना तर तो पूर्ण नाही झाला, मार जाऊ सोडलं तर माझ्या डोक्यामध्ये लय विचार चक्र चालत. काही काही लोक ह्या युट्यूबवर इतके फसवते, इतके लोकांसंग खोटं बोलते, तरी लोक तिथं आवर्जून जाते बरं का व्हिडिओ बघायला. मला ह्याच आश्चर्य वाटतं. इतकं म्हणजे इंटेलिजन्स जमाना निघालाय, लोकांना खरं खोट्याचा फरक का कळत नाही तेच कळत नाही. आय टाकले ते तिकडून जाय स्टँडच्या पलीकडून पलीकडून जाईल नुसते पोंगे खाया. युट्यूबर असे लोक आहे बरं का, त्यांचं सांगायचं म्हणलं ना 3-3 दिवस ती बाई आहे ना एकाच गाऊनवर असती, अंघोळ सुद्धा करत नाही, आणि एवढी बडबड 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 असती ना बापरे व्हिडिओ मध्ये. आणि खोटेपणा 80% खोटेपणा असतो आणि 20% असं थोडंफार सत्य. पण एवढं लोकांना पकवती आणि एवढं तोंड टाकून बोलती, जेवढा ऍक्सिडेंट झाला तरी माझं तोंडचं पाणी पळून तरी ती कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढत होती. परत तुम्हाला सांगते, लोकांनी काही जर म्हणलं ना तर उलटून पालटून त्यांनाच परत काही पण बोलत होती. त्या दिवशी पाहिलं मी. आणि सगळे सारखीच फॅमिली बर का, भाऊ सारखे, बहीण सारखी, ती दुसरी बहीण सारखी, आशांना सपोर्ट करता. तर मला सगळ्यांना एकच सांगणं आहे, प्लीज तुम्ही ना जे जे म्हणजे असे चांगले चांगले ज्यांचे व्हिडिओ असतील ना त्या लोकांना सपोर्ट करा. तुम्ही तुमच्या सपोर्टची, पब्लिकच्या सपोर्टची गरज आहे.
काही काय असे भरपूर लोक आहे बरं का की त्यांचे व्हिडिओ इतके चांगले असते, थंबनेल चांगलं असतं, टायटल चांगलं असतं, पण त्यांना यूजच येत नाही. आम्हाला तर थंबनेल देता येत नाही आणि मला जमत नाही एवढं, जसं जमतंय तसं टाकते. पण जाऊ द्या, असं वाटतं कधी ना कधी यश भेटन एवढ्याच आशेवर. आणि टेन्शन जास्त घ्यायचे मी पहिला, आता एवढं टेन्शन घ्यायचं सोडून दिलंय. जसं होईल तसं होईल. चल खादर ग काय करते तर मी तर एवढे एका हाताने काम केलेले व्हिडिओ टाकलेले भरपूर, पण कोणी असं आहे ना म्हणजे सपोर्ट करत नाही बरं का. माझा नाही एकच व्हिडिओ फक्त जास्त व्हायरल झाला तेव्हा तो मॉनिटाईज झाला नव्हता चॅनल, त्याच्यामुळे त्याचं काही एवढं असं म्हणावं असं काही भेटलं नव्हतं. चॅनल जर मॉनिटाईज झाला तिथून पुढंच माणसाला पैसे भेटायला सुरुवात होतात. म्हणजे आधी किती येऊन किती सबस्क्रायबर त्याचा काही उपयोग होत नाही. माझे तरी थोडेफार यूज आहे आणि थोडेफार सबस्क्रायबर आणि थोडस येते यूज, एवढं रोज दिसाड व्हिडिओ टाकून विकून बरं का. पण कुणी कुणी असं आहे माझ्या बरोबरीचा असून सुद्धा आहे ना, त्यांना या युट्यूब मध्ये यश नाही आलेलं. कसं काय पाटील बर हाय का होय, मला वाटलं कुठे फिरायलाच गेली. तुम्ही ती पोरगी नाही मोबाईल चालवा त्या कॅमेऱ्याच्या मध्ये मध्ये काय तर पडते तो दोघं आहे ना. माझं पोरग घरी नाही, माझं पोरग 8 8:30 ला येतं बा. एक मामा आहे बर का, त्यांचे ना इतके भारी भारी व्हिडिओ येतं. त्यांच्या चॅनलचं माझ्या नाव ध्यानात नाही बर का, पण ते जवळजवळ 4 महिन्यापासून आहेत बर का युट्यूबला. पण त्यांचे सबस्क्रायबर आताशी 15 सबस्क्रायबर येतो. लय वाईट वाटतं बरं का. कोण असं म्हणजे कोणाची पण आशा मोडू नये असं वाटत बरं का. सगळे पुढे जावा, आपण बी पुढे जावा असं वाटत. पण हे इथं सोशल मीडियावर आहे ना, लय वेगळं वातावरण, लय वेगळं हे. जी लोक खोटी नाटी बोलतात, दाटून रेटून बोलतात, ते पुढे जातात. इमानदारीने वागतात ते मागे राहतात. आणि एवढं सोपं बी नाही युट्यूब चालवणं म्हणजे. 4 लोकांचे नाव ठेवून घेणं, बोलणे ऐकावे लागते, काहीच नाही याच्यामध्ये. पाहुणे रावळे नाव ठेवते तर ते एक वेगळाच किस्सा. एवढ्या सगळ्यांना न जुमानता माणूस पुढे पुढे जायचा प्रयत्न करत पण जात नाही. असे नाराजगी बाबा काही खरं नाही. हा हा ते बाई तुम्हाला हा सांगतो विसरले, नाव नाही घ्यायचं कोणाचं, सगळ्याला कळतं. विचार करा, नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाल्यावर कोणची बाई व्हिडिओ सोडीन का? एवढी माणसाची मानसिकता असते का? वरून तुम्हाला सांगते, दाजी हागलं, दाजी मुतलं, दाजीची पट्टी बांधायची, दाजीचं आमक करायचं, दाजीचं फलानं, इतक्यापासून काय ते व्हिडिओला रस नसतो, कस नसतो, काय नाही. आणि काल काय तो म्हणे सगळ्यांचे एकच विषयावर व्हिडिओ, आणि सगळ्यांचा एकच विषय असतो बरं का व्हिडिओचा. आणि काल काय म्हणे बहिणीला आहे ना म्हणे बाहेरची बाधा झाली, असं झालं तसं झालं. बाहेरील बाधा बिधा हे गोष्टी मी मान्य करते, पण रात्री झालेली बाधा लगेच सकाळी लगेच निघून जाते का? असं कुठं आहे का? सांगा बरं.
तिच्या अंगात कोणता तरी बाबा घुसला होता आणि कांद्यावाला आहे, माझ्याकडे पैसे आहे, असं आहे तसं आहे. ती बोलत होती, वाटतो रडत होती, हसत होती. मला ते इतकं आश्चर्य वाटलं. म्हणलं खरंच किती लोकांना उल्लू बनवतील हे लोक. आणि उल्लू बनवलेले लोक बी ना तसेच त्यांच्या शेपचे बरं का. नुसते ताई ताई दाजी 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 करते. तर भरपूर आहे चॅनल आहे, ते लोक इतक्या दिवसापासून सोशल मीडियावर हे करते तर पण पुढं जात नाही. तर लय ताट येतं, लय वाईट वाटतं बरं का. सगळ्यांबद्दल बी ना आपल्याबद्दल बी, जे पुढे जात नाही त्यांच्याबद्दल बी. मी तर आता जास्त टेन्शनच घ्यायचं सोडून दिलेलं आहे युट्यूबचं. जसं होईल तसं होईल. माझ्या नशिबात मागच्या महिन्यात एक व्हिडिओ कळाला, ते म्हणतात ना देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, तशातली गंमत झाली त्या व्हिडिओ मध्ये. त्याला यूज भरपूर आलते पण पेमेंट म्हणजे डॉलर पडायच्या आधीच ते व्हिडिओ मला आहे ना डिलीट मारावा लागला. सगळ्याच्या मदतीशिवाय ना कुठलाच युट्यूबर पब्लिकच्या मदतीशिवाय ना पुढे जाऊ शकत नाही. हे 100% खरं आहे. आता झापे इकडून जाय ना. पप्पाला म्हणा इकडे टमाट्याची चटणी झाली का, गरम गरम चपाती आणि टमाट्याची चटणी. कशा पण व्हिडिओ काढायला तर युजच येत नाही. मला तर डोकंच चालत नाही बरं का, कशा पद्धतीने व्हिडिओ काढावा जेणेकरून आहे ना व्हायरल होतील, सगळ्यांना ना म्हणजे आवडतील, असे कसे व्हिडिओ काढावा मला ते डोकं चालत नाही. ओरिओ बिस्किट नाही आणलंय ना, तर आता तू तेवढं तापून देते बघायला सगळं घालून. चपाती आणि बिस्किट खाय. ते सॉरी चपाती आणि दूध खाय. मग दारू पिते का? मग दारू चपाती खाते. हो 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 शायनिंग इकडं आहे दार. ओ शेठ जी इधर आ. माझ्या पुढं का? ओ इकडे आओ. अहो ते कॅमेरा बंद करायचा होता, दुसरं काही नाही सांगत. तुम्हाला काही चपात्या लाटायला नाही लावत इथं बसून. बंद 13 मिनिटं झालं.